विकास पिढीचा कार्यक्रम आहे। आता मॅडमने सांगितलं की जग मुठीमध्ये आहे, खरोखर आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये एक उणीव होती, ते म्हणजे इंग्रजीचं ज्ञान। आणि इंग्रजीचं ज्ञान नसल्यामुळे आपल्याला जगापर्यंत जगातील माहिती घेता येत नव्हती। परंतु आता आपलं सुदैव खूप चांगलं आहे की आता आपल्याला ही माहिती मराठीमधून उपलब्ध होणार आहे आणि आपल्या परिसरामध्ये बालपणापासून मुलांना मराठी माध्यमातून शिक्षण मिळतं। मातृभाषेतून ज्ञान ग्रहण करणं माणसाला सोपं जातं आणि म्हणून आता नक्कीच या गोष्टीचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे। कारण कोणती गोष्ट समजली की त्याच्यावर माणूस विचार करतो, ती समजलीच नाही तर त्याची पुढची प्रगती खुंटते। मी वॉटरसेटच्या या अधिकाऱ्यांना आणि सर्व स्टाफला अशी विनंती करेन की त्यांनी आता सांगितलं की हे कॉम्प्युटर ग्रामपंचायतीमध्ये दिलेलं आहे, हे कसं हँडल करावं, हे गावातल्या जे पाणलोटचे कमिटी वगैरे आहेत, प्रत्येक गावामध्ये कमिटी आमच्या गावात अध्यक्ष आहे आणि ग्रुप केलेले आहेत। त्या ग्रुप प्रमुखाला किंवा यांना ज्यांना शिकून घ्यायची आवड असेल, आपल्या परिसरातील ज्या लोकांना शिकून घेण्याची आवड असेल, त्यांना एक दिवस जर असं प्रशिक्षण जर दिलं की कसं हँडल करावं, काय करावं, याचं एक बेसिक नॉलेज। आता मला वाटतं इथे बरेचसे लोक आलेले असतील, काहींची क्षमता पण असेल ते घेण्याची, परंतु कसं हँडल करावं याचं जर बेसिक नॉलेज देण्याचा प्रयत्न केला तर फार बरं होईल असं मला वाटतं।